त्यामध्ये बैल राबतात पूर्ण वर्षभर. मग आज पोळ्याच्या दिवशी आम्ही त्यांना आंघोळ वगैरे करून सर्वात नवीन पद्धतीने चढवतो आणि मंदिराजवळ घेऊन जाऊन त्यांची मिरवणूक करतो. आणि मिरवणूक झाल्यावर सर्व भाऊबंदकीमध्ये त्यांना आम्ही पूजेसाठी पाठवतो आणि पुरणपोळीचं असं जेवण त्यांना देतो. असा आम्ही हा सण पोळ्याचा साजरा करतो. बैलांना आंघोळ करून देतो. त्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला राहतो. त्याचे नैवेद्य मंदिरापासून फिरवून घराजवळ पूजा करतो. त्यांच्या बालगिल कापून डोक्याच्या पायाच्या बाका आंघोळ करून दुसरे दिवस मग त्यांना रंगरंगोटी साज त्या मोर्चा जे असतील ते बांधून मोकळे करावं दिला. आणि गोडधोड वगैरे खाऊ घालतात. मग गोड खीर पुरी पुरणपोळीचे जेवण देतात त्यांना. ज्वारीचे खाऊ घालतात. आणि कुठं गावात फिरवले जातात. गावात मंदिराजवळ जातात, तोरणमध्ये उभे करतात. मग तिथून सुटतात बैल. मग तिथून सुटले म्हणजे मग घरे भाऊबंदमध्ये पूजा करून मग त्याला खाऊ घालून मग नंतर 1 तासाने ठिकाणावर बांधून देतात.